आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोला काय झालंय? काय नाही काय नाही. मग पोलीस स्टेशनला कशाला आलाय? पंख्याची हवा खायला? होय, अहो फॅन चोरीला गेलाय आमचा. पंखा चोरीला गेलाय? मग तिची तक्रार करायला लागेल. तक्रार केली की आम्ही येऊ शोधायला. अहो कशाला, बाहेर एवढं ऊन पडलंय, इथं वारा खाऊ आणि ऊन कमी झालं की जाऊ की शोधायला. बसा तुम्ही, ह्या वयात कशाला त्रास करून घेताय? काय अरे का ट्रॅफिक वाल्याने गाडी पकडली मला फोन करतोस मी? अरे ट्रॅफिक हवालदाराला फोन कर ओळखीच्या एखाद्या. अरे माझ्या कामाचं काय झालं? पेड्याचं बॉक्स अजून आलं नाही माझं. ते विसरला का तू? आणि फोन करायला लागला लगेच. चल फोन ठेव काम कर माझं लवकर. हा फोन ठेव. भारती मॅडम, काय ते पटपट आवरून घ्या तुमचं. जाधव सर कधी येतील? होय बाय, होत चालय. अगं बाईच्या जन्माला आल्यावर अशी घाई करून चालत नाही. एक काम कर, तू ना माझ्या मदतीला ये, म्हणजे माझं काम लवकर आटपेल. अहो झालंच आहे की तुमचं. जाधव सर येण्याआधी होऊन जाईल तुमचं. अगं बाई मंजू, ये प्रिया आलीस ड्युटीवर? अरे वा 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 वा. कशी बाळा? मी मस्त. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आल्यावर मस्त वाटते. हो का? मम्मी अलर्ट फ्रेश नाही वाटत वाटतं. मॅडम तुम्ही चौकीत असल्यावर लईच फ्रेश वाटत. बरं झालं ड्युटीवर आलीस ती. तुझं पण मन रमेल आणि आमच्या सगळ्यांचं पण. काय प्रिया? हो हो हो. बर चला, मी कामाला लागते. मास्टर कुठे आहेत? डेटा भरायचा ना? अगं हो 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 हो, ते समजा नंतर करू. अगं किती दिवसांनी आली आहे, जरा शांत बस. आणि काय काम असेल तर आम्हाला सांग, आम्ही करू. जाधव साहेब आले. अरे वा मंजू, सुट्टीवरून परत आलीस? वा 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 वा. अरे हो, सॅल्यूट मॅडम तुम्हाला, सॅल्यूट. मॅडम मला खात्री होती की सुट्ट्या संपल्यानंतर तू लगेच जॉईन करणार, म्हणूनच हे बरोबर घेऊन फिरत होतो. हे घे. कॉंग्रॅच्युलेशन्स. सर काय यायचे? उघडून तर पहा. अगं तुझ्या कामावर खुश होऊन एसपी साहेबांनी तुझं प्रमोशन केलंय, त्याचंच लेटर आहे. काय? अभिनंदन. अभिनंदन मंजू. जाधव साहेब, तुमचे लय उपकार झाले. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझी शिफारस केली, त्याबद्दल खरंच थँक्यू. अगं कसले उपकार? हे खरं तर तुझ्याच कष्टाचं फळ आहे. त्या गाड्या फिरंगीला पकडताना तू जीवाची बाजी लावली, दुसरं कुणी हे करू शकलं नसतं.
पण आता एक लक्षात ठेव, जबाबदारी वाढलीये. तर पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. जोमाने कामाला लाग. आणि चला तुम्ही सगळे पण कामाला लागा. चला चला, आटपा लवकर. म्हणजे अभिनंदन ग. अभिनंदन. कोण तुम्ही? कोण वाटतोय मी या पोशाखात तुम्हाला? टीसी? टीसी काय घरी येतो का? ऍडव्होकेट टोपे. अयो, मग वकील साहेब काय आता घरोघरी केस मागत फिरतात होय? मला केस द्या, मला केस द्या, मला केस द्या. मी कशाला स्वतःहून येतोय? मला फोन करून बोलवलंय. कोणी? मी बोलवलंय. वकील साहेब या की, या तुम्ही या. या या. हो हो, उठा की वकील साहेब आले ती. उठा चटदिशी. वकील साहेब या 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 या. बसा. सुनंदे, वकील साहेब असले पाणी आण ग. आमच्याकडे कावळं ओरडल्यावर पाहुणा येतात. कावळा पाहुणा दोघे एकत्र आले. घ्या पाणी घ्या. हा बोला की वकील साहेब. पुढची प्रोसिजर सुरू करण्याआधी मला सांगा, तुमच्या भाचीचा निर्णय ठरला की नाही? वय वय ठरला की. तर कधी? ठरलंय ठरलंय ठरलंय. हा ती तयार आहे गो ती द्यायला. म्हणून तर एवढ्या गडबडीने बोलवले तुम्हाला. हा तुम्ही पुढली तयारी करा. बर. वंस, अहो प्रत्येक टायमाला एवढा स्वार्थी विचार कसा काय करता तुम्ही? हा नाही म्हणजे कसं बी झालं असेल ना तरी लगीन झालंय तिचं. उगाच तुम्ही तुला ह्यो घटस्फोट घ्यायला जबरदस्ती करू नका. नाही घेणार ती घटस्फोट. वकील साहेब या तुम्ही. वकील साहेब थांबव तुम्ही. सुनंदे, मी स्वार्थी विचार करत्या. तुला माहित तर आहे का तुझी पोरगी तिथं सुखात नांदत्या का नाही? ती तो गुंड तिला बायको बी मानत नाही आणि त्याची आई बी तिला सून मानून घेत नाही आणि ही म्हणते माझी पोरगी सुखात आहे. वंसा तसं काय बी नाही. तात्यासाहेबांनी सत्यजित रावसनी आणि त्यांच्या घरच्यासनी ठणकावून सांगितलंय. तो समज ठीक आहे तिकडं. तात्यासाहेबांनी ठणकावून सांगितलंय म्हण. तात्यासाहेब काय सीसीटीव्ही लावून बसले टीव्ही? तुझ्या पोरगी बरोबर कोण कसं वागतय ती बघत. अगं तुझ्या पोरगीला कामावर बी जाऊन देत नाही ती. मी स्वतः तिथं जाऊन भांडली का नाही तेव्हा कामावर जाऊन दिलंय. बघ सुनंदे, तुला जर वाटत असेल का नाही तुझ्या लेकीचं भलं व्हावं तर आत्ताच्या आत्ता तिला त्या गुंडाला घटस्फोट द्यायला सांग. आणि तुझ्या लेकीला इथं तुझ्या डोळ्या मोहरान. आणि तुला जर वाटत असेल तिची तिथं तशीच घुसमट होत राहावी तर तसं बी सांग. नाही एक दिस काय होईल, ठळक बातमी येईल. आजच्या ठळक बातम्या. सौभाग्यवती कॉन्स्टेबल मंजिरी सत्यजित सुर्वे कंसात वाघमारे गॅसचा स्फोट होऊन गेल्या. नाही म्हणजे असं होऊ शकतं.
आता ह्याच्या पुढे जाऊन मी तुला काय समजवणार? त्याच्यामुळं म्हणत्या वकील साहेब, तुम्ही लागा पुढल्या तयारीला. ठीक आहे, येतो मी. जात आहे ना, येऊ सोडवायला. सत्याला असं बघवत नाही रे. एवढा शांत आणि उदास आयुष्यात पहिल्यांदा बघतोय. काहीतरी केलं पाहिजे. काय लग्न झाल्यापासून लयच झोन मध्ये गेलाय. त्याच्यावर एकच उपाय, सेपरेट होणं. जास्त मनाला लागून घ्यायचं नाही. पण डिवोर्स पण द्या ना. देऊ शकत नाही रे. तात्यासाहेबांनी सांगितलं डिवोर्स द्यायचा नाही म्हणून. तुम्हाला तर माहितीच आहे, सत्यासाठी तात्यासाहेब म्हणजे देव आहेत. त्यांचा शब्द कधीच खाली पडू देत नाही ते. त्यामुळे सगळं अवघडून बसले. त्यात तात्यासाहेबांनी तिला मुलगी मांडले. काय बोलतेस? मग काय तर. दादा, दादा माझी मदत करा, पाया पडते तुमच्या, माझी मदत करा. अहो शांत व्हा. काय झालंय? सत्य दादा कुठे? पण झालं काय? ते मी त्यालाच सांगेन. सत्य दादा कुठे सांगा. तिकडे आहे बघा. दादा, सत्य दादा, सत्य दादा, आता तूच काय ते मार्ग काढ बघ. अहो पण झालं काय? मला माझ्या नवऱ्यासोबत नाही राहायचं. आता त्याच्याबरोबर राहणं मला शक्यच नाहीये. मी त्याच्यासोबत समजा आयुष्य नाही काढू शकत. माझ्या लग्नात भाऊ म्हणून आला होतास ना, मग आता भावासारखं उभा राहा. होय, काय तर करतो मी, तुम्ही शांत राहा. हे चल घरी. मी नाही तुला दिवस देत. चल. नाही, सोड सोड, मी नाही येणार. सत्य दादा, आता तूच बघ काहीतरी. ए कोण सत्या? मी नाही ओळखत सत्या त्याला. काय बोललं? काय बोललं? घाबरत नाही? सॉरी सत्या दादा. ओळखत नाही मला तू? घाबरत नाही तुम्हाला? सॉरी सत्या दादा. सत्या शांतो. सत्या देतो. सत्या सत्या. तुला पाहिजे तेव्हा दिवस देतो. तुला कुठे पाहिजे तिथे सही देतो. सत्य दादा, लय उपकार झाले बघ. तुझ्यामुळं या माणसाच्या जातात मी बाहेर पडतीये. चल घरी. अख्ख्या जगाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय सत्या, पण इथं स्वतःच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. तू काय काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. माझा विश्वास ठेव. तिच्यापासून कायमी सुटका करून घ्यावीच लागेल आपल्याला. आता ह्याच्यासाठी खुश व्हायचं का दुःखी तेच कळणं. देव बी ना समजा वेगवेगळ्या गोष्टी एकाच टाइमाला घडवून आणतो. काय करू? जाऊ का सरांकडे? म्हणजे अगं कसला विचार करतेस? इतकं प्रमोशन मिळालंय तर तुझ्या चेहऱ्यावर आनंद नाही? अगं लोकांचं आयुष्य जाते मिळायला. Yes, come in. सर. बोला, काय काम होतं? सॉरी सर, पण मी हे प्रमोशन नाही स्वीकारू शकत.
काय प्रकार आहे? अगं इथं प्रमोशन मिळत नाही लोकांना, वर्षानुवर्ष वाट पाहतात, आणि तुला मिळेल तर काय विचार आलाय डोक्यात? कारण मी त्या पात्रतेची नाही सर. तुम्ही दुसऱ्या कुठल्या तर चांगल्या पोलिसाला द्या प्रमोशन. येते. हा मंजू, गोलब, भारती मॅडम, या सगळे या इकडं. काय झालं? तुमची ही मंजू जाता जाता आपल्याला अजून एक धक्का देऊन जाते. मंजू काय झालंय? सर काय झालंय? तिने प्रमोशन नाकारलंय. काय म्हणजे? अगं मंजू, असं येड्यागत काय करतेस? अगं तुझ्या हक्काचं प्रमोशन आहे, कशाला सोडतेस? भारती मावशी, अहो मला कामाला लागून फक्त 1.5 वर्ष झालंय. ते बी वडिलांच्या जागेवर कामावर लागले. ना मी इतर मुलींसारखी भरतीसाठी मेहनत घेतले, ना माझी इच्छा होती. फक्त घर चालवायचं म्हणून वर्दी अंगावर चढवली मी. असं कसं? अगं गण्याला पकडायला तू किती कष्ट घेतलेस, किती बक्षीस आहे. मी एकटीनं कष्ट घेतलेत का गोलब काका? आपण समते होतो ना. तेव्हा बक्षीस मिळायचं असेल तर समजासनी मिळायला हवं. अगं असं काय करतेस मंजू? एक गोष्ट लक्षात घे, त्या गाड्या फिरंगीला पकडण्यासाठी तू जीव पडायला लावला होता, आणि आमच्या सगळ्यांपेक्षा तुझी मेहनत नक्कीच जास्त आहे. प्लीज नाही म्हणू नको. जाधव साहेब, मला खरं खरं सांगा, हे प्रमोशन मला माझ्या कामासाठी देताय का माझ्या बरोबर जे घडले याचं तुम्हाला लई वाईट वाटते म्हणून? हे बघा, जे काय घडलं त्यात कुणाची बी चूक नव्हती. मग आता या गोष्टीचं वाईट वाटून घेणं बंद करा. प्रमोशन द्यायचं असेल तर ते माझ्या कामासाठी द्या, मला आवडेल. याच्या आधी तुम्ही कायम माझ्यावर ओरडायचात, वाघमारी तुम्हाला हे जमत नाही, वाघमारी तुम्हाला ते जमत नाही, आणि ते बघता मला नाही वाटत मला लवकर प्रमोशन मिळेल. चला मी येते. तुझ्यासारखी मोठ्या मनाची पोरगी मी आयुष्यात बघितली नाही. सॅल्यूट. मंजू, प्रमोशन नाकारून चूक तर केली नाहीस ना? उलट 4 पैसे जास्त आले असते तर आत्याला देऊन बी थोडे पैसे साठवता आले असते. पण ह्यो आता जो तमाशा सुरू आहे ना, त्यात हे कामाचं प्रेशर झेपलं असतं का मला? काहीतरी एक चांगलं होतं आणि नेहमी 4 गोष्टी वाईट होतात. असो, आता हेच नशीब समजायचं आणि जगायचं.
ए थांब. नेबट एक बी पाऊल पुढे टाकायचं नाही. ही जी काही वर्दी आहे का नाही ती बाहेर मिळवायची. आता सत्ताला सुरव्यांच्या घरची सून समजतेस ना, तेव्हा साडी नेसून आत यायचं. जा साडी नेसूनच घरात ये. हो मम्मी साहेब, आता कुठे जाऊन चेंज करू? आजच्या दिवस राहू दे, उद्यापासून साडी नेसूनच येईन घरी. ये बट तू काही महाराणी लागून गेलीस होय तुला माफ करायला? चौकीत जाऊन चेंज कर, नाही तर तुझ्या माहेरी जा, पण साडी नेसल्याशिवाय आत यायचं नाही. चल निघ. सरे करे दरवाजा लावून घ्या.